थांब श्रावणी. तू हे घर सोडून जाऊ शकत नाहीस. तुम्हीच तर मला मगाशी म्हणालात ना, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. मग आता का थांबवताय? मगाशी रागात होतो मी, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आता तुला घर सोडून जायची गरज नाहीये. तुझ्या त्या व्हिडिओच्या प्रकरणानंतर सुद्धा रुद्र तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. बाबा, माझं रुद्रवर अजिबात प्रेम नाही. आणि तसं असताना मी त्याच्याबरोबर खोटा संसार थाटू, लग्नाचं खोटं नाटक करू? मला नाही जमणार. आणि मुळात माझ्यामुळे तुमची एवढी बदनामी झाली आहे, माझ्यामुळे त्रास होतो ना तुम्हाला. मग मला असं वाटतंय की मी तुमच्या आयुष्यातनं कायमचं लांब गेलेलंच बरं. येते मी. आबरलीस? प्रेम असंच असतं श्रावणी, प्रेम असंच असतं. आयुष्यात आणि राजकारणात नाव कमवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ना, माझं मला माहिती आहे. त्या प्रेमात धोका मला सुद्धा मिळालाय, पण तो भूतकाळ विसरलो मी. नव्यानं आयुष्याला सुरुवात केली म्हणून आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मला सुद्धा माझ्या विखुरलेल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची, आणि ते मी तुमच्या श्रीमंतीच्या छताखाली राहून नाही करू शकणार. म्हणून मी इकडनं गेलेलंच बरं. घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तुला जे हवं ते वैभव आजपर्यंत दिलेलं आहे. तुला गाडी, शिक्षण, कपडा लत्ता, ऐशोआराम यात काहीही कमी पडू दिलं नाही आजवर मी. तरी चाललीस. बरोबर आहे तुमचं, सगळं दिलत, पण बापाचं प्रेम कधीच देऊ शकला नाही.